तर माझी परिस्थिती अशी नव्हती की मी मुंबईत संघर्ष करत राहीन आणि लोकांचे उंबरटे जिजवत राहीन. मी पुन्हा साताऱ्यात आलो. घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती. वडील रिटायर झाले होते. 2 बहिणींची लग्न होती. तुम्हाला माहिती मध्यमवर्गीय घरात काय जबाबदारी असतात एकुलत्या एक मुलावर. साताऱ्यात आल्यावर मी इंजिन ऑइलचं दुकान सुरू केलं. इंजिन हायवेला इंजिन ऑइलचं दुकान संतोष साक्षीदार आहे त्याला. या मधल्या प्रवासात संतोष सुद्धा एकदा माझ्या ग्रुपवर आला. संतोष 8वी 9वीत होता मला वाटतंय. की मला नाटकात काम करायचंय. संतोषला पहिली मोठी भूमिका मला वाटतं मी दिली माझ्या एकांकिकेत. तिथंच संतोषचं टॅलेंट कळलं होतं की संतोष खूप टॅलेंटेड आहे. या मधल्या प्रवासात मी पुन्हा इंजिन ऑइलचं दुकान टाकलं. इंजिन ऑइलचं दुकान 1 वर्ष 1.5 वर्ष खूप छान. माझ्या दुर्दैवानं दुकान खूप चांगलं चालायला लागलं. रोज पैसा यायला लागला. घरातल्यांना वाटलं की आता यानं दुकानदारीच करावी. पण माझी घुसमट होत होती. हायवेला मी दुकानात बसल्यानंतर एखादी नाटकाची गाडी हायवेवरून गेली. नाटकाची गाडी तुम्हाला माहिती का? नाटकाची एक बस असते ज्यात सगळे नाटक कलाकार प्रवास करत असतात. त्या बसवर नाटकांची नावं लिहिलेली असतात. ती बस ज्या नाट्यसंस्थेची त्या नाट्यसंस्थेचं नाव असतं. ती बस जरी हायवेवरून माझ्या समोरून गेली तरी मला जेवण जायचं नाही. मला आणि अशा परिस्थितीत मग इथून परत मुंबईला जाण्यासाठी साताऱ्यात राहून यातला फक्त एक शेवटचा सांगतो, कारण संघर्ष खूप मोठा आहे. एक शेवटचा सांगतो की साताऱ्यात राहून मुंबईतल्या व्यावसायिक नाटकांमध्ये 10 व्यावसायिक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका करणारा मी पहिला नट ठरलो.